नमस्कार मित्रांनो, आज आपण आपला गॅस संपलेला आहे तरी आपण आज चुलीकडे जाणार आहे. कारण कसं आहे माहिती का, आपल्याला आज शाबू आणि बटाटे वडे बनवायचे. तरी आपण आता आपल्याला ही बनवायचं आहे तेव्हा चालूच करूया. का तरी मित्रांनो, आपण ही बटाटे अगोदरच उकडून घेतलेली. ही उकडून घेतलेली तर आपण चुलीवरती आज बटाटे उकडलेले आहेत. आपला गॅस संपल्यामुळं मग आपण आता बटाटे सोलायला सुरुवात करूया. आपण हात ही स्वच्छ धुवून घेतलेला आहे अगोदर. ही गरम असल्यामुळं आपण आता बटाटे सोलून घेऊ. हे पहा, आपली बटाटे सोलून झालेली. आपली 4 बटाटे होती, पण आपण एक कमी केलेले. आपल्याला 3च बटाटे घ्यायचे आहेत. आता आपण बटाटा चिरायला सुरुवात करतोय. बटाटा आपण चिरून घेऊया अगोदर, बारीक चिरून घेऊया. असं बारीक चिरून घ्यायचे आपल्याला बटाटे. आम्ही काल शिखर शिंगणापूरला गेलतो यात्रेला. तेव्हा आम्ही हॉटेलमध्ये गेलो. म्हणलं आता काय खावं. तर आम्ही खिचडी करण्याकरता हॉटेलमध्ये गेलो. तरी मित्रांनो, हॉटेलमध्ये गेल्याच्या पुढं आपल्याला काय खिचडी म्हणला, पिठाळ झार खिचडी तिखट व्यवस्थित नाही, शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित नाही, त्याच्यामध्ये वैतागून आलो. तेव्हा मग शेवटी आम्ही बटाटा वडे मागवले. म्हणलं आपलं वडे द्या, आपल्याला शाबूचे वडे द्या म्हणलो. मग शाबू वडे आपण घेतले. तरी ती तेलकट भरपूर काही व्यवस्थित वाटलं नाही. म्हणून म्हणलो आज आपण घरीच शाबू वडे बनवायचे. मग तेव्हा आपण आता शाबूच वडे बनवायचे. कारण कसं आहे, काल एकादश असल्यामुळं आज लगेच सोमवार आला आपल्याला. मग सोमवारमुळं म्हणलो आज काय खिचडीच करायची. मग खिचडी करण्याऐवजी म्हणलो आज आपण हॉटेलमध्ये कसं चालतं वडं आणि आपण घरगुती कसं बनवतोय, त्याच्यामुळे आपण हे आता शाबूचं बटाटा वडं बनवते बघा. आता आपण कट केलेलं आहे. आपण आता एवढा शाबू भिजवून घेतलेला आहे का. मग आता शाबू ह्यात आपण मिक्स करून घेऊया. आज कसे वडे होत्यात तुम्ही आपले बघा, रेसिपी म्हणलं तरी चालतंय बघा. आता आपण हे टाकलेलं आहे. मग आपल्याला ह्याच्यासाठी सामान लागणार आहे ती म्हणजे काय, आपल्याला हिरव्या मिरच्या एवढ्या लागणार आहे. 2, 4, 7, 10 मिरच्या आपण टाकणार आहे. तरी आपण आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरच्या 10ची 10 टाकून घेऊया. मग त्यासाठी आपल्याला लागणारं सामान म्हणजे एक मीठ, आपल्याला 1 चमचा मीठ लागणार आहे. एवढं मीठ लागणार आहे. हे पहा, आपण आता ह्याच्यात नमक टाकलेलं आहे. आपण आता मिरची बारीक करायला मिक्सरमध्ये दिलती. मिरची बारीक करून आणलेली. आता मिरची आपण ह्याच्यामध्ये काढून घेतो. आता मिरची आपण अशा पद्धतीने आपण काढून घेतोय. आता आपली मिरची काढून झालेली याच्यामध्ये. आता आपल्याला एवढं शेंगदाण्याचं कूट वापरायचं. शेंगदाण्याचं कूट आपल्याला एवढं वापरायचं याला. आज आपण कशी टेस्ट बाजवडे बनवतोय शाबूचे, तुम्ही बघाच. आपण काल शिंगणापूरमध्ये खाल्लं ना, त्याच्यापेक्षा किती टाईट वडे बनवतोय ती बघा आपण. आता आपण ही चुरगळायला सुरुवात केली. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण मिक्स करून घेणार आहे. आता आपण 2-3 जण आम्ही खाणार आहे एवढे,
मस्तपैकी तुम्हाला बनवून झाल्याच्या पुढं तुम्हाला दावतो कसं होतात ते आपले वडे. शाबू वडे, आपण बेसन वडे ही खाल्लेले आहेत आपण हॉटेलमधली घरी बनवून, पण म्हणलं आज आपण शाबू वडे बनवायच्या. पोटासाठी उपाशी मारायचं नाही जास्त. हे बघा, ही पहा. बघा आता आपलं ही रंग झालेलं आहे. बघा आता आपण कढई चुलीवरती मांडून घेऊया. बघा आता आपण कढई चुलीवरती मांडून घेतलेले आहे. बघा आता आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. बघा आपण आता एवढं बघा इतकं तेल टाकून घेतोय आपण. हे तळण्याकरता बघा, हे पहा आपलं कालवण झालेलं आहे. तेल गरम करायला बघा ठेवलेलं आहे आपण. हे पहा बघा, आता थोडं जाळ घालून घेऊ आपण. तेल गरम होत आहे आपलं, तोपर्यंत आपण बघा ही शाबू वडे बनवतोय आपण. आता बघा आपण आता शाबू वडे बनवायला चालू केलेले. बघा, लय बी मोठ्याला नाहीत बनवायचं, आपल्याला मापात बनवायच्यात. बघा असं वडं बनवायच्यात का नाही. बघा असं गोल मस्तपैकी बघा असं वडं बनवायच्यात आपल्याला. बघा आता एक वडा आपण बनवलेला आहे. आपल्याला अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायच्यात. बघा बघा, हे पहा बघा आपण आता वडे आपले तळायला सुरुवात केलेली. बघा बघा आता कसं वडं आपलं बनतात एकदम. बघा आता 5 वडं आपण बघा जाळी घेतलेली आपली. आता आपण जाळीच्या याने आपण त्याला करणार. असे मस्तपैकी तळून घ्यायचं वडं. हॉटेलमध्ये होतात ना त्याच्या दुप्पटच छान झालं पाहिजे आपलं वडं. असं बनवायचं आपल्याला. बघा कसं एकदम लाल जिरत करायच्यात आपल्याला वडी. म्हणून आज आपण घरगुती आपलं वडच बनवायचं शाबूचं मस्तपैकी. खिचडीने ही खाऊन तर आपल्याला रोज रोज दमून गेलेले शनिवार असतो. परत आता एकादशी आहे, त्यातमध्ये काल एकादश झालेली आहे आपली आज. मग आपल्याला आज सोमवार. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला वडच बनवायच्यात खायला. मग कसं टेस्ट बाज वडं होत्यात की तुम्ही आता पहा. मग असं लालचरट वडी बनवायचं आपल्याला. करपून द्यायचं नाही काय नाही. तेल बी मापात गरम करायचं. खडा 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 तेल आता उकळलेलं आहे. चुलीचं स्वयंपाक एकच नंबर होतं. गॅसवरचं तर आपल्याला सवय लागलेली. ती गॅस आता काही दिवसांनी बंदच करून टाकायचा. आपला गॅस संपून गेलेला आहे का नाही. आता हे पहा, आपला आता शाबूचे वडे तळून झालेले आहेत. आपण आता त्यांना साईडला परातीमध्ये आपण काढून घेतोय. बघा आपण
ही शाबू वडे बनवलेले हो का काढून घेतलेले इथं. तरी हो का आपण आता आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आपल्याला. हो का बघा जारीमध्ये आता मिरची टाकून घेतलेली. काय बाबा हे बाहेरनीच करू जाणं स्वयंपाक. हे आपण गेलो आज मज्जा करायला पण चांगलीच मज्जा झाली आपल्या जीवाची. ते खायचं एवढं सोपं नसतंय. म्हणलो घरी कोण नाही आज म्हणलो. काल आलोय आपण महादेवावरनं. आज आहे सोमवार म्हणलो. चला म्हणलं आता करूया म्हणलो वडं. तर आता मिरची आपण मस्त पैकी आता तळून घेतलेली मिरची. आता ही आपली मिरची बी तळून झालेली. बघा हे पहा मिरची आपण या डिशमध्ये काढून घेऊया. एका डिशमध्ये मिरची काढून घेतलेली. का एवढं सोपं नसतं हे बनवायचं स्वयंपाक आपल्याला वाटतंय तसं. बघा आता ही जारी आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये ठेवून घेऊया. तरी मित्रांनो हो का एवढं सोपं नाही करायचं आणि खायचं. आपल्याला सोपं वाटतं आपल्या घरची बनवतात आहे तर आपण खातो म्हणून. मग तरी मित्रांनो हे आपण कसं आहे इटाबाई भावमांगचं गाणं तुम्ही तर ऐकलेलं असेल की करायचं आणि खायचं म्हणजे सोपं नाही. ती गाणं असं होतं की ती बिचारी नाचताना म्हणायची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची मनाची या जनाची. तसं आपलं काम झालंय. पोटासाठी आपण वडे बनवलेले आहेत खायासाठी. मग तरी मित्रांनो हो का आपण ही वडे मिरची हो का आपण आता घरामधलं दही आणलेलं आहे थोडं. हो का आपण दही आता वाटीमध्ये काढून घेऊया. एका डिशमध्ये आपण आता दही काढून घेतलेलं आहे. हो का मग आपण मित्रांनो हो का ही वडं मग आपण आता ही खाण्याकरता आपण मस्तपैकी उपास आहे सोमवार म्हणून आपण ही वडं बनवलेले आहेत. मग आपण कसं झालं ते आपण आता इतकं मेहनत करून आपण बनवलं. मग आपण आता खाऊन तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने टेस्ट याची झाली ती. नका कसं मस्त हातनं भाजल्यात हे केल्यात बघा. मग हो का आपण आता हे दह्यासंग नका वडा खाल्लेला आहे. आपण मिरची तिखट नाहीत काय नाहीत मिरच्या. हो का अयो मग तवा न लाजता न काय करता आपल्या घरी कोणी असू नसू घरची गावाला गेलेली असू रानात गेलेले असू ज्या टायमाला आपल्याला भूक लागन पोटासाठी तेव्हा आपण असे वडे ही काय बी बनवायचे स्वयंपाक बनवायचा थोडाफार वांग्याचं भरीत ही मस्त खायचं. मग हो का काय आपण आता वडे खाया बनवलेले सोमवारचे. हो का मग मित्रांनो आपला बेत कसा झालाय बघा. आज हो का दही आहे मिरची आणि वडे शाबूचे वडे आपण बनवलेले आहेत. तरी आपण आज व्हिडिओमध्ये शाबू वडे बटाट्याचे शाबू वडे आपण बनवले आहेत. तरी मग तुम्हाला कसं वाटलं हे आपल्याला कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा.